हे सिद्धिविनायक मंदिर आहे प्रसिद्ध दादर प्रभादेवी एरियामध्ये आहे। ह्याची स्थापना 19 नोव्हेंबर 1801ला झाली। नोव्हेंबरला ह्याची स्थापना लक्ष्मण विठ आणि देवूबाई पाटील यांनी केली। हे सिद्धिविनायक मंदिरपासून 5 मिनिटा अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे। मेट्रोचं पण नाव सिद्धिविनायक करून दिलेलं आहे मित्रांनो। इथून 5 मिनिटांमध्ये आपण दर्शनासाठी जाऊ आतमध्ये। हा गेट आहे। गेटच्या आतमध्ये कॅमेरा वा व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे मित्रांनो। हा महाराष्ट्रामध्ये एक असा मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर। लवसारा पावणारा हे मंदिर आहे। हा मंदिरची सकाळी आरती 5:30ला होते ते 6 वाजेपर्यंत अर्धा तासामध्ये आरती होते। संध्याकाळचा टायमिंग आहे 7:30 ते 8 वाजेपर्यंत आरती होते। 7:30ला आरती चालू होते आणि 8ला बंद होते। इकडे प्रसाद भेटतो आणि इथून गाभाऱ्यातून तुम्हाला पूर्णपणे सिद्धिविनायकचा कळस दिसतो। सिद्धिविनायकचा पूर्णपणे गाभाऱ्यातून। आता इथून मी तुम्हाला पुढे दर्शनासाठी घेऊन जातो। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता। इकडे जाम आज गर्दी आहे, तरी तुम्हाला सिद्धिविनायक दर्शनासाठी आता मी चाललो आहे 1 नंबर गेटपासून। जर जवळून तुम्हाला जायचं असेल लांबून तर 1 नंबर गेट, आणि जवळून दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1 ते 1.5 तास 2 तास लाईनमध्ये उभा करून तुम्हाला दर्शन भेटेल। जर लवकर लांबून जर दर्शन घ्यायचं असेल तर 1 नंबर गेटपासून तुम्हाला दर्शन भेटेल। आता मी 1 नंबर गेटने चाललो आहे। ते हनुमंताचं मंदिर पण आहे। आता लाईनमध्ये इकडे पण वरती तुम्ही 4 ते 5 मिनटं कमसे कम थांबू शकता दर्शनासाठी। दर्शन घेऊन उभं राहून दर्शन घेऊन तुम्ही तिकडे थांबू शकता 2, 5, 10 मिनटं जो पण आहे। हा बघा नवसाला पावणारा हा सिद्धिविनायक मंदिर गणपती। हा महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे। दादर व प्रभादेवी एरियामध्ये आहे। तर दर्शन घेऊन आपण खालती जाऊ आणि तुम्हाला सगळ्यात जुनं झाड दाखवतो। भरपूर वर्षापासून म्हणजे ते लोक पण भरपूर पुजतात त्या झाडाला। सिद्धिविनायकच्या गाभाऱ्यामध्येच ते झाड आहे। इथून आपण पुढे जाऊ। हा बघा हा भरपूर जुन्यातला हा जे झाड आहे, भरपूर जुन्यातलं आहे। जे जुनी लोक असतात ना इकडे येतात सिद्धिविनायकला भरपूर वर्षापासून, ते इकडे पुजतात या झाडाला। भरपूर जुन्यातला हे झाड आहे।